नाशिकच्या द्वारका चौकातील अंडरपासच्या कामामुळे गेल्या 4 महिन्यांपासून नाशिककरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। नाशिक धुळे मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्यानं काटेमळा, भामानगर, वडाळा रोड, इंदिरानगर आणि मुंबई नाका परिसरात वाहतुकीचा ताण वाढलाय। ही परिस्थिती लक्षात घेऊन कुंभमेळा प्राधिकरण, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली। अंडरपासचं काम गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असून 31 ऑगस्टपर्यंत नाशिक धुळे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय। मार्ग खुला झाल्यास पर्यायी रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहन चालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते। ऍक्च्युली द्वारकाचं जेव्हा काम मंजूर झाला तेव्हा आपल्याला माहित होता की हा खूप डिफिकल्ट प्रोजेक्ट होणार आहे आणि याच्यात सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी या प्रोजेक्टमुळे होणार आहे ते माहितच होता। परंतु शहराचे लॉंग टर्म फायद्यासाठी आणि खूप एकदम डेडलाईन मध्ये आपल्याला हा काम पूर्ण करायचे, त्यासाठी आज पाणी दौरा पण केला। तर त्याच्यात मेजर जे आपले काही विषय आपल्याला पाहायचे होते की जे पाणी येतो पावसाळ्याचं तो वाहून स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मध्ये जातोय की नाही, तर ते आज आम्ही चेक केला। तर ते टेक्निकल दृष्टीने ते चांगलं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते सगळं। नंतर काही दुसरे ROW चे विषय होते त्याबाबत पण सॉल्व्ह करायला आज सूचना दिलेली आहे आणि विदिन टाइमलाईन ते पूर्ण करायचे अशा प्रकारचे आज इथे आपण ही दौरा लावला। आपला टार्गेट आहे की MSIDC जी इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे त्यांच्याकडून पुढच्या 1 महिन्यात हा ऍटलीस्ट 1 मोर साइड ओपन केली पाहिजे। आता जसं फक्त एक साइडने जात आहे, कारण की हा जर ओपन झाला तर मग थोडा मुंबई नाक्याला थोडा रिलीफ येईल आणि तिथे पण आता आपल्याला पुढे काम सुरू करायचे आहे, तर ते पण काम सुरू होतील। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।